आज दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर आहोंनी मला सोन्याचं पान दिलं. मग सोनं दिलं म्हटल्यावर पाय तर पडलेच पाहिजे, म्हणून मग मी पाय पडले त्यांचे. पण त्या अगोदर आज होता दसरा, सकाळपासून सगळ्या कामांची धावपळ चालू होती. त्यामुळे सकाळी सकाळी सगळ्या घरामध्ये ना हे धूप फिरून घेतला, म्हणजे वातावरण कसं पॉझिटिव्ह आणि प्रसन्न होईल. त्यानंतर देवपूजा वगैरे केली होती आणि देवीच्या ओटीत ज्या बांगड्या ठेवल्या होत्या त्या मी माझ्या हातात घातल्यात आता, आणि म्हणजे देवीचा आशीर्वाद माझ्यावर राहील. मस्त देवपूजा वगैरे केली, घट उचलला आणि मग त्यानंतर फुलं घेऊन आले होते, आपट्याचे पानं घेऊन आले होते. मग सगळे देवांना फुलं वगैरे वाहून घेतले आणि हे 2 हार विकत आणले आणि 1 हार आहोंनी बनवला. त्यानंतर मग मी संध्याकाळी लागले होते स्वयंपाकाला. आज स्वयंपाकामध्ये मेन्यू होता पनीरची ग्रेव्हीमधली भाजी, पुरी, जिरा राईस आणि आहोंनी बासुंदी आणली होती रेडीमेड. त्यानंतर मग मी एक साईडला पनीरची ग्रेव्ही कमी गॅसवरती परतण्यासाठी ठेवून दिली आणि एक साईडला मी पुऱ्या बनवून घेतल्या. पुऱ्या मस्त छान कुरकुरीत झाल्या होत्या आणि मुद्दामूनच कुरकुरीत केल्या होत्या. त्यानंतर पनीरची ग्रेव्ही पण छान परतल्या गेली होती. त्यानंतर मग पनीर ॲड केलं, कसुरी मेथी ॲड केली आणि खरं सांगते कसुरी मेथी ॲड केल्यानंतर पनीरच्या भाजीची जी टेस्ट लागते ना, एक नंबर. त्यानंतर रांगोळी वगैरे काढून घेतली, ती सिंपल अशी रांगोळी काढली, आपट्याचं पान आणि हॅपी दसरा वगैरे. त्यानंतर मी माझं आवरून घेतला आणि पूजा मांडायला घेतली, कारण मला करायची होते सरस्वती पूजन. मग एका छोट्या पाटीवर ती सरस्वती पण काढून घेतली. त्यानंतर मग आम्ही माळी आहोत ना, त्यामुळे सुईधाग्याची सुद्धा आम्ही पूजा करतो ह्या दिवशी. आणि जे काही माझे बिझनेसेस आहेत, त्याचे जे काही छोटे मोठे वस्तू आहेत त्या सगळ्या मी पूजनाला ठेवल्या होत्या. ज्वेलरी, मेकअपचं सामान वगैरे हे सगळं, आणि इव्हन पिल्लूच्या स्कूलचे पुस्तक, बुक्स वगैरे काय जे आहेत ते सगळं ठेवलं होतं. त्यानंतर सगळ्या देवांना सुद्धा मी हे करून घेतलं, आपट्याचे पान वगैरे वाहिले. त्यानंतर नैवेद्य दाखवला आणि माझा ट्रायपॉडसुद्धा मी पूजला होता. त्यानंतर मग खाली गेलं, सगळ्या गाड्यांच्या वगैरे पूजा केल्या, अगोदर 4 व्हीलरच्या, मग सगळ्या छोट्या गाड्या, सायकल वगैरे जे ना त्याची पूजा केली. त्यानंतर गाडीला नारळ फोडलं आणि त्यानंतर आहोंना म्हटलं खाली आलोच तर चला केंद्रात पण जाऊन येऊया, म्हणजे महाराजांचं पण दर्शन होईल. आणि मी प्रत्येक दसऱ्याला वगैरे जातच असते, आवर्जून जाते, म्हणजे अशा एरवी पण जाते पण दसऱ्याला दिवाळीला आवर्जून. त्यानंतर घरी आलो आणि तळी उचलायची राहिली होती, मग ती तळी उचलून घेतली आणि त्यानंतर आम्ही सगळ्यांनी मोठ्यांचे आशीर्वाद घेतले.